सांगोला तालुक्यात पावसानं रौद्ररूप धारण केलेलं असून जुनोनी आणि परिसरातील गावांना गारपिटीनं झोडपून काढलेलं आहे। तब्बल 1.5 तास सुरू असलेल्या या महाभयंकर गारपिटीमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे। सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या सांगोला तालुक्यातील जुनोनी परिसरात आज पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय। दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि पाहता पाहता पावसाला सुरुवात झाली। मात्र हा केवळ पाऊस नव्हता तर आभाळातून जणू पांढऱ्या गारांचा वर्षाव सुरू झाला। सुमारे 1.5 तासाहून अधिक काळ ही गारपीट सुरू होती। इतक्या मोठ्या प्रमाणावर गारा पडल्या की शेतीसह संपूर्ण परिसर पांढरा शुभ्र झाला होता। मात्र निसर्गाचं हे रूप शेतकऱ्यांसाठी काळ ठरलेलं आहे। सांगोला हा डाळिंबाचा आगार मानला जातो, पण या 1.5 तासाच्या पावसानं हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला आहे। काढणीला आलेल्या डाळिंबावर गारांचा मारा झाल्यानं फळं फुटली असून झाडांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील अनेक गावात पिकांची नासाडी झालेली आहे। वर्षभर मुलाप्रमाणे जपलेल्या बागा काही मिनिटात डोळ्या देखत मातीमोल झाल्यानं बळीराजा संकटात सापडलेला आहे। निसर्गाच्या या लहरीपणामुळे सांगोल्यातील शेतकरी आता हतबल झालेले आहेत। आता सरकार आणि प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून या बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरतीये।